जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 7वा, ओवी क्रमांक 32 पर्यंत आपला अभ्यास मागच्याला येऊन थांबला होता. सातवा श्लोक होता, त्याच्यावरच्या 29 ते 32 अशा 4 ओव्या आपण मागच्याला अभ्यासले. गती थोडी हळू आहे, पण विषय गहन आहे, त्याच्यामुळे गतीचा फारसा विचार करण्याची गरज नाही. मत्तः परतरम नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. 7 क्रमांकाचा श्लोक. कारणाकडून कार्याकडे जात आपण अभ्यास करतोय. भगवंत या सृष्टीचं अभिन्न निमित्तोपादान कारण कसं आहे हे आपण समजून घेतो आहोत. भगवंत आपल्याला सांगतात की अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला सांगतात आहे की माझ्या वाचून दुसरं परमार्थत हा काही सत्यच नाही. आता हे म्हणून मी सुरुवात अशी केली की आपण कारणाकडून कार्याकडे चाललेलो आहोत. आणि मूळ कारण असतं एखाद्या गोष्टीचं, त्याचं कार्य असतं. मग कदाचित त्या कार्यातून अजून एक नवीन कार्य निर्माण होऊ शकतं. म्हणजे जे पहिलं कार्य आहे ते दुसऱ्या कार्याचं कारण ठरतं. सोपं आहे समजायला. असं कार्यकारण भाव आपण ज्याला म्हणतो तो या सृष्टीच्या निर्मितीचं जे तत्वज्ञान भगवंत आपल्याला सांगतात आहे भगवद्गीतेमध्ये, ते आपण समजून घेतो आहोत. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की आपण कारणाकडून कार्याकडे चाललेलो आहोत. आणि मूळ कारण सांगताना भगवंत म्हणतात की माझ्या वाचून दुसरं खरं पाहता परमार्थत हा सत्य काही नाहीच. मत्त परतरम नान्य, परतर माझ्याहून श्रेष्ठ दुसरं आता काही नाही. डोक्यामध्ये आता माझं कारण म्हणून कोणी नाही. कारण मागच्याला आपण तो विषय बोललो होतो, जसं येऊ शकतं डोक्यामध्ये की मागे मागे गेलो आपण तर याचं या कार्याचं कारण हे, मग तेही कशाचं तरी कार्य आहे म्हणून त्याचं कारण, मग तेही कशाचं तरी कार्य आहे म्हणून त्याचं कारण, असं येऊ शकतं वात्रट विचार डोक्यामध्ये. आता भगवंताचं काही कारण असेल का? त्यामुळे तीही शंका कुठे राहू नये म्हणून भगवंत सांगतात माझ्या वाचून आता दुसरं काही नाही, मीच आता सर्वाचं कारण आहे. आणि हे समजून सांगण्यासाठी मयि सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव असा आपण मागच्याला अभ्यास केला होता. आणि माऊलींनी तो जो दोरा होता आणि ते जे मणी होते ते दोन्ही सोन्याचे केले. तोही विचार आपण मागच्याला केला की सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती वोविले, तैसे म्या जग धरिले सबाह्याभ्यंतरी. कारण नुसतं जर आपण दोरा आणि मणी असं जर म्हटलं, उजळणी सुरू आहे अर्थातच, पण जर आपण नुसतं दोरा आणि मणी असा जर विचार केला तर मान्य आहे, त्या मण्यांना त्या दोऱ्याचा आधार असतो. त्या दोऱ्यामुळे ते मणी एकत्र राहतात माळ या स्वरूपामध्ये. पण तो जो भाव आहे, म्हणजे इथे जर मी असा शब्द वापरला की त्या दोऱ्याने धारण केलेला आहे त्या मण्यांना, असं जर आपण बोललो, तर हा जो धार्य धारक भाव आहे त्याच्यामध्ये तो आधारध्येय मूलक आहे. म्हणजे त्या दोऱ्याचा आधार आहे मण्यांना, असं म्हणू शकतो आपण की हो, त्या दोऱ्यामुळे ते मणी एकत्र आहेत माळ या स्वरूपामध्ये, म्हणून त्याला आपण माळ म्हणतो. पण इथे जर दोऱ्यांनी मण्यांना धारण केलं आहे असं म्हटलं, तर त्याच्यामध्ये जो भाव सूचित होतो, जो अर्थ ध्वनित होतो,
तो आधाराधेय आहे. त्यांनी त्याचा आधार दिलेला आहे. पण त्या दोघांमध्ये द्वैत निश्चित आहे, कारण विजातीय पदार्थ आहेत. आणि तेवढंही द्वैत या दृष्टांतातलं राहू नये किंवा कोणाच्या डोक्यात येऊ नये म्हणून माऊलींनी ते मणी पण सोन्याचे केले आणि तो दोराही सोन्याचा केला. आता वाक्य तेच आहे की त्या दोऱ्याने त्या मण्यांना आधार दिलेला. पण आता ते हे जे वाक्य आहे ते आधाराधेय मूलक न राहता कार्यकारण भाव मूलक झालं. कारण इथे दोऱ्याचा विचार सोडून आता अर्थातच सोन्याचा विचार सुरू होतो, किंवा त्या सोन्यानेच तो दोरा आणि ते मणी तयार झालेले असल्यामुळे इथे कार्य कारण भाव, कारण सोनं, कार्य दोरा म्हणा, मणी म्हणा इत्यादी, याला म्हणायचं कार्यकारण भाव. हा सगळा विचार आपण मागच्याला केला होता. त्यामुळे आधार हा शब्द वापरताना खूप समजून तो घ्यावा लागतो, त्यातला भाव कोणता. कारण आधार हा शब्द आपण व्यवहारामध्ये पण खूप सामान्य पद्धतीने वापरतो, व्यवहार चालतो त्यांनी, तो प्रश्न नाही आहे. पण परमार्थामध्ये विशेषतः हे शब्द जेव्हा येतात तेव्हा अगदी आपण आता जसं अर्थ केला की म्हणायचं काय आहे, भगवंताला सांगायचं काय आहे. शुद्ध मराठीमध्ये व्हॉट इज द इंटेन्शन बिहाइंड इट, म्हणजे लक्ष्यार्थ काय आहे. आपण वाच्यार्थाने चुकू शकतो, त्याच्यासाठी हे सगळं विवेचन सुरू आहे. त्याच्यासाठी मी जशी सुरुवात केली की थोडी गती आपली हळू आहे, पण छान समजावून घेत आपल्याला पुढे जायचं. आधार हा शब्द आपण पाहतो आहोत, आणि मी जसं म्हणालो की परमार्थामध्ये आधार शब्दाचा अर्थ वेगळा, त्यातला जो भाव आहे तो भाव आपण समजून घेतो आहोत. आणि त्याचे अजून एक पैलू आहेत आधार या शब्दाचा. मागच्या मी एक त्याचा धावता उल्लेख केला होता, आधार आणि अधिष्ठान याच्यात फरक. असं म्हणालो तो यावेळेला नको बघायला, पण असं वाटतं की आता बघूया, तो संदर्भ आहे, पुन्हा पुढे संदर्भाला तर पुन्हा बघू, कारण आपल्याला विस्मरण होतच असतं तसे. एक इथे जो आधार या दृष्टीने तो शब्द वापरला जातो आहे, आपण आता एक त्याला दुसरा वेगळा पैलू समजून घेऊया आधार आणि अधिष्ठान शब्दाचा या श्लोकाच्या ओवीच्या निमित्ताने. आधार परमार्थामध्ये ज्याला म्हणतात तो भ्रांती ज्ञानाशी अभिन्न असतो. आता शास्त्रीय भाषा झाली अर्थातच. भ्रांती ज्ञानाशी अभिन्न होऊन भ्रांती ज्ञानाच्या वेळीही तो प्रतीत होतो, त्याला आधार असं म्हणतात. मी अत्यंत आधाराशिवाय बोलतोय असं तुम्हाला वाटलं असेल कारण कळलं काहीच नसलं की असा निष्कर्ष निघून जातो, तसं नाही आहे. गंमत केली. दृष्टांत पाहूया, म्हणजे समजायला सोपं जातं. आता नेहमीचाच आपण सोडूया, तो बऱ्याच दिवसात सोडलेला नाही आहे, सर्प, वेदांतातला रज्जू आणि सर्प. आपण जेव्हा रज्जू सर्पाचा दृष्टांत सगळ्यांना माहिती आहे, तो दृष्टांत सांगण्याची गरज नाही आहे, पण तो दृष्टांत जेव्हा सांगितला जातो तेव्हा हे गृहीत धरलेलं आहे की तिथे पुरेसा प्रकाश नाही आहे, तिथे पूर्ण अंधारी नाही आहे आणि पूर्ण प्रकाशही नाही आहे. थोडक्यामध्ये ज्याला आपण संधिकाल म्हणतो, अशी संधिकालाची स्थिती आहे. नेहमीच आपण बघतो ते की पूर्ण अंधार असता तर काहीच दिसलं नसतं, त्यामुळे भास होण्याचा प्रश्न नव्हता. भ्रांती म्हणजे भास. आणि जर पूर्ण प्रकाश असता तर रज्जूच दिसली असती, पुन्हा भ्रांतीचा प्रश्न नाही. जे भास जो होतो सर्पाचा, तो कशामुळे होतो, तो अर्धवट प्रकाश आहे आणि अर्धवट अंधार आहे, अशी जी संधिकालातली ती परिस्थिती विशिष्ट, त्याच्यामध्ये आपल्याला रज्जूवरती सर्पाचा भास होतो. हा दृष्टांत सगळ्यांना माहिती आहे. आपण शिकतो काय आहे, आधार आणि अधिष्ठान याच्यातला फरक समजून घेतो. जेव्हा आपल्याला भास होतो सर्पाचा, तेव्हा तो साप आहे याच्या विचार केला तर एक काही काही क्षण पण नाही, क्षणाचा काही भाग, फ्रॅक्शन ऑफ अ सेकंद म्हणूया, पहिले काहीतरी आहे हे ज्ञान होतं. विचार करून पहा. इदम, त्याला इदम म्हणतात,
काहीतरी आहे, आणि काय आहे हे न समजल्यामुळे सर्पाचा भास होतो. कारण ती दोरी अशा आकाराची पडली असते की नेहमी आपल्याला साप ज्या अवस्थेमध्ये किंवा ज्या आकारामध्ये दिसतो त्या आकारामध्ये ती दोरी पडलेली असते, आणि काहीतरी आहे हे ज्ञान पहिले होतं आणि तो सर्प आहे असा भास होतो. आता हा जो आहे, हा जो सर्पाची जी भ्रांती झालेली आहे, त्याला रज्जू ही त्या वेळेला आधार रूप आहे. आपण समजून घेतोय आधार. त्यामुळे रज्जू ही त्याची आधार ठरते, आणि म्हणून व्याख्या काय केली आपण की भ्रांती ज्ञानाशी अभिन्न होऊन, भ्रांती ज्ञानाची वेळी ती प्रतीत होते. म्हणजे इथे रज्जू आधार या दृष्टीने सर्पाची भ्रांती सुरू असताना सर्पाच्या रूपाने ती प्रतीत होते आपल्याला. त्याला म्हणायचा आधार. म्हणून ती भ्रांती ज्ञानाशी अभिन्न. म्हणजे काय, भ्रांती ज्ञान होत असताना ती जी रज्जू त्या आधार या रूपाने असते. पण पुढचा जो अधिष्ठान शब्द आहे, जो आपण आधार आणि अधिष्ठानातला फरक समजून घेतोय, जेव्हा अधिष्ठान रूपाने ज्ञान होतं, म्हणजे जेव्हा आता आपल्याला रज्जू सर्प म्हणून भासते, लक्षात घ्यायचं दृष्टांत सुरू तोच आहे अजून. आणि जेव्हा कोणीतरी एखादं विजेरीचा प्रकाश त्याच्यावर टाकतो किंवा लाईटचं बटन दाबतो आणि आपल्याला रज्जूचं ज्ञान होतं, कल्पना करा की अरे कळलं, अरे ही तर रज्जू आहे, आता म्हणजे ही दोरी आहे, ही नारळाची दोरी आहे, किंवा ही परवा मीच विकत आणून इथे ठेवली होती ती दोरी आहे. जे काही त्याचं ज्ञान होतं त्या दोरीचं, आता शब्द वापरतो शास्त्रीय, विशेष ज्ञान होतं. जेव्हा दोरीचं ज्ञान मला होतं तेव्हा सर्प असतो का? नाही. त्यामुळे जेव्हा मला विशेष ज्ञान होतं तेव्हा भ्रांती ज्ञान निवृत्त होतं. त्याची प्रतीती मला अधिष्ठानाची होत असताना भ्रांती ज्ञान असूच शकत नाही. ह्याला म्हणायचं अधिष्ठान. हा एक ज्याला वेदांतातले शब्द सामान्य ज्ञान सत रूपाने असलेला. आता आपण हा झाला दृष्टांत. आपण आता आपल्या राष्ट्रांताकडे परत येऊया. हे संपूर्ण जगत हे आपल्याला इदम म्हणजे हे, ही, हा ही, हे असं दाखवता येतं की नाही? ही नदी, हा पर्वत, ही खुर्ची, हा दिवा, हा लॅपटॉप वगैरे वगैरे, हे जे आपल्याला सामान्य रूपाने ज्ञान होतं, तिथे ते आधार रूपाने आपल्याला कळतंय. आणि जेव्हा त्याचं विशेष, तिथे त्याला त्या आत्म्याचं सत रूपाने ज्ञान होत आहे. म्हणून मागच्याला मी बोललो होतो, अध्यारोपित नाम रूप कर्म द्वारेण ब्रह्म निर्दिश्यते आचार्य म्हणतात. याच अर्थाने म्हणतात की ज्या अर्थी मला सगळं आहे आहे आहे, ज्याला अस्ति भाती प्रिय, विषय वेगळा पुन्हा वाढत जाईल खूप, पण उल्लेख करून ठेवतो काही. अस्ति भाती प्रिय, आपण अस्थिचा विचार करतो. कारण काय आहे, दिवा आहे, खुर्ची आहे, पर्वत आहे, नदी आहे, हा जो आहे पण आहे. आणि आता आपण बघणार आहोत खूप सुंदर शुद्ध मराठीत त्याला परफेक्ट सेगवे असं म्हणतात. हाच विषय येतोय पुढे आपल्या समोर पुढच्या श्लोकात 8 आणि 9 मध्ये. हे जे सामान्य ज्ञान आहे, सत रूपानी होणारं ज्ञान, त्याचं जे सतरूप आहे ते या, पण आपण मागच्याला काय बोललो, तो शब्द वापरला सुंदर, आपल्याला ह्या रूपाने तो प्रतीत होतोय. तो असा नाही आहे आणि सगळं विकारी आहे. मी आता नाव घेतलेलं सगळं म्हणजे हे विनाशी आहे, हे विकारी आहे, हे बदलणार आहे, व्यभिचारी आहे वगैरे वगैरे. आत्ता आपल्याला जो भास होतोय तो सर्प दिसतोय, मगाशीचा दृष्टांत वापरायचा झाला तर. पण रज्जू सर्परूपाने भासते आहे, हे विषय सुरू आहे आपला. आणि जेव्हा मला त्याचं विशेष ज्ञान होतं, म्हणजे तो चित्रूपाने आणि आनंद रूपाने मला कळतो, तेव्हा ही भ्रांती, जी सत्यत्वाची भ्रांती आहे, ती राहत नाही. दिसत राहणार आहे. आपण बघितलं होतं ते मागच्याला, भरपूर त्याचा विचार केला. तो जो दृष्टांत होता कशाचा, मृगजळाचा. मृगजळ जसं दिसत राहतं, मृगजळ आहे हे कळल्यानंतरही दिसत जरी राहिलं तरी आता भ्रांती शिल्लक नाही.
म्हणून हे सत्य नाही, अरे हे मृगजळ आहे, असा दृढ मिथ्यात्व निश्चय होतो, त्याला बाध असं म्हणतात. का? कारण आता अधिष्ठान रूपाने त्याचं ज्ञान मला झालेलं आहे. म्हणून ब्रह्मरूपाने हे अधिष्ठान आहे असं म्हणूया. कारण ब्रह्म म्हटलं की सच्चित आनंद, ईश्वराच्या सत्तेमध्ये अस्थिभाती प्रिय, ईश्वराच्या सत्तेतले आहे, आणि नाम आणि रूपमायेच्या सत्तेतली आहे, ज्या तीन सत्ता नेहमी शास्त्र आपल्यासमोर मांडतं. त्यामुळे अधिष्ठान ब्रह्म अधिष्ठान रूपाने ईश्वर आधार रूपाने असं म्हणू शकतो आपण, कारण त्यात मायेचा आता प्रवेश आहे. कारण ईश्वर म्हटल्यानंतर मायेशिवाय ईश्वर सिद्धच होत नाही. असे थोडेसे अजून आधार आणि अधिष्ठान याच्यात फरक शारीरकांनी केलेला आहे, पण त्याला वेदांतामध्ये सामान्य रूप आणि विशेष रूप असं म्हणतात. हे जे विवेचन आहे हे उजळणीचा भाग म्हणून जरी आपण घेतलेलं असलं तरी खूप आपल्या या पुढच्या श्लोकामध्ये 8 आणि 9 हा जो आपल्या आजच्या अभ्यासाचा विषय आहे त्याच्यामध्ये ते खूप कामात येणार आहे आपल्याला. आजच्या श्लोकाकडे वळूया मग. हे 2 श्लोक आहेत, 8 आणि 9 याचा गट केलेला आहे आपल्या समोर आहेच. मी वाचतो श्लोक. रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु. रसोऽहमप्सु कौन्तेय, त्याचा पदच्छेद रसः अहम अप्सु. रसः अहम अप्सु. अप्सु हे सप्तमीचं रूप आहे, बहुवचन अप्सु, पाण्यासाठी. अप्सु म्हणजे पाणी. रसोहम अप्सु, रसः अहम अप्सु कौन्तेय प्रभः अस्मि शशिसूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु. आणि पुढच्या श्लोकाचा पदच्छेद तोही बघून घेऊया. पुण्यो गंधः पृथिव्यां च तेजः च अस्मि विभावसौ जीवनं सर्वभूतेषु तपः च अस्मि तपस्विषु. अर्थ आपल्यासमोर आहे, तो एकदा वाचून घेऊया आणि समजून घेऊया. अर्जुना, पाण्यातील जो रस तो मी आहे, चंद्र सूर्यातील जो प्रकाश तो मी आहे, सर्व वेदातील ओंकार, आकाशातील शब्द, मनुष्यातील पुरुषत्व मी आहे, पृथ्वीमध्ये जो पवित्र गंध आहे तो मी आहे, अग्नीचे ठिकाणी जे तेज ते मी आहे, आणि सर्व भूतातील जीवन मी आहे, तपस्व्यांमधील तप मी आहे. इतकी सविस्तर प्रस्तावना करण्याचं कारण, पुन्हा कारण शब्द आला, कारण हेच होतं की आपण कारणाकडून कार्याकडे चाललो आहोत. मी जे सांगतोय ते कार्य म्हटलं त्याचं कारण आत्ता सांगितलं मी. त्याचं कारण हे आहे की आपण कारणाकडून कार्याकडे चाललेलो आहोत. भगवंत सांगतात आहे की हा जो सृष्टीचा विस्तार जो झालेला आहे ना अर्जुना, म्हणजे आपण सगळे, आणि म्हणून आपण नेहमी विचार करतो की कार्याकडून कारणाकडे जाता येतं. हे शिकायचं कशासाठी आहे, तर मला कारणाकडून कार्याकडे जाता आलं पाहिजे. उद्या मी गेलो, एखादा सुंदर धबधबा बघायला मिळाला, तिथे हा श्लोक आठवला पाहिजे मला, रसोहमप्सु कौन्तेय. खरं रोजच आठवायला हवा, पण निदान तिथे तरी विशेष करून. मग अशीच विषय सामान्यत्वाने रोजच आठवायला हवा, पण विशेष करून तिथे आठवायला हवा. तर या श्लोकाचा उपयोग आहे. रसोहमप्सु कौन्तेय, तिथे आठवण झाली पाहिजे की अरे काय आहे, तोच आहे ह्या रूपाने. म्हणजे त्या धबधब्याचा आनंदही घेता येतो आणि अनुसंधानी टिकून राहतं, आणि आपला प्रिय भगवंत आपल्याला वेगवेगळ्या रूपामध्ये भेटत राहतो सारखा. तो असतोच, तो सदैव माझ्या समोर आहेच, अंतःकरणातही आहे,
बाहेरही आहे, तो कुठे नाही हा प्रश्न आहे. खरं तो प्रश्न नाहीच आहे, तो सर्वत्रच आहे. तरी त्या ठाव या राजगुरूने. पण मुद्दा असा की हा या श्लोकांचा उपयोग आहे, आणि म्हणून आपण हे शिकतो आहोत की कारणाकडून कार्याकडे जातो आहोत. पण हे लक्षात जर ठेवलं तर कार्याकडून कारणाकडे जाणं याला साधना असं म्हणतात. छान व्याख्या तयार झाली बोलता बोलता. कार्याकडून कारणाकडे जाणं साधना. तर भगवंत म्हणतात की अर्जुना, पाण्यातील जो रस तुम्ही आहे, रस म्हणजे पाणी द्रवरूपात ज्याच्यामुळे राहतं. अगदी समजून सांगायचं झालं तर रसो वै सहा असं त्याचं वर्णनही केलेलंच आहे त्या परमात्म्याचं. रसो वै सहा. पण पाण्यातील रस विशेषतः आचार्यांनी तर फार सुंदर रस या शब्दाला थोडंसं उलटं केलं तर सार, सारह, सरसहा असं आचार्य म्हणतात भाष्यामध्ये. सार. कल्पना करा, जेवढे द्रवपदार्थ असतील त्याच्यामध्ये पाणी असतं की नाही, पाण्याशिवाय द्रवपदार्थ कसा असेल. मग ती बासुंदी असू द्या, रोजच्या जेवणातलं आपलं आमटी वरण असू द्या, जे काय पातळ पदार्थ कुठले त्याच्यात पाण्याचा जो भाग असतो त्यालाच आपण पाण्याचं जे एक काय म्हणूया, द्रव या रूपामध्ये पाणी जे राहतं त्यातला जो रस, तोच जर काढून घेतला तर पाणी राहील का? आपण शिकतो काय, अर्थ तर आपल्या समोरच आहे, पण आपण समजून काय घेतो आहे. रसभूते मयी आपह प्रोता असं आचार्य भाष्यामध्ये म्हणतात. म्हणजे आपण मागच्या श्लोकाचा संदर्भ जर बघितला की मयी सर्वमिदम प्रोतम सूत्रे मणिगणा इव, की जसं त्या सगळे मणी त्या दोऱ्यामध्ये असे ओवलेले असतात, गोवलेले असतात, अनुगत असतात, अनुबद्ध असतात, अनेक शब्द आपण त्याला पाहिले मागच्या वेळेला. तसं हा रस नावाचा जो आता गुण म्हणूया त्याला, आणि तो आहेच. म्हणजे आप नावाचं जे महाभूत जेव्हा निर्माण होतं तेव्हा त्याचा जो गुण म्हटलाय त्याला विषय पण म्हणतात. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. असा पाण्यातला रस की जर आपण काय समजून घेतोय की जे काढल्यानंतर तो पदार्थच उरणार नाही, असा त्याचा जो गुण, हे समजून घेतोय आपण. तो मी आहे अर्जुना. इथे पाणी उदाहरण घेतलेलं आहे. पाणी उदाहरण आहे, याला उपलक्षण म्हणतात. इथे एक दोन किंवा तीन महाभूतांचा उल्लेख आलेला आहे, पण आपण पाचही महाभूतांचा विचार करायचा. आणि म्हणूनच माऊलींनी पुढच्या ओवीत पवनी जो स्पर्श दिसतोय आपल्याला, इथे पवनाचा उल्लेख श्लोकात नाही, आपण माऊलींनी तो घेतला कारण पाचही महाभूत स्वीकारायची उपलक्षण. त्यामुळे सूर्यातील चंद्र, सूर्यातील प्रकाश मी आहे. सूर्यातला समजा प्रकाशच काढून टाकला, कशी वाटते कल्पना? सूर्य उरेल का? कारण सूर्यातला प्रकाश काढून टाकला म्हणजे अंधार. सूर्याला अंधार माहिती आहे का? ते गमतीचा विषय आपण नेहमीच पाहतो. मी काय सांगतोय की हा सार शब्द आपण सगळ्याला लावू शकतो. प्रत्येक गोष्टीचं सार, शुद्ध मराठीत आपण त्याला कॉमन डिनॉमिनेटर म्हणतो. व्हॉट इज कॉमन अमंग ऑल दिस थिंग्स? काय आहे सामान्य रूपाने काय व्यापून आहे? मगाशी तोच विचार केला आपण सगळा. आधार आणि अधिष्ठाने समजून घेताना, त्यातला फरक समजून घेताना साधारण हाच विचार आपण केला की सूर्यातला प्रकाश हा सूर्याचा सार आहे, पाण्यातला रस ते त्याचं सार आहे, सर्व वेदातील ओंकार. आपण याचा वेगळा तर अजून तपशीलवार विचार करू ओंकाराचा. पण आकाशातील शब्द, खे, शब्द खे, प्रणव सर्व वेदेशू, आणि शब्द खे. शब्द हा त्याचा गुण, जसा आपाचा गुण रस आपण बघितला, तसा आकाशाचा शब्द हा गुण आहे. तो मी आहे. मनुष्यातलं पुरुषत्व मी आहे. त्यामुळे ह्याचं वर्णन आचार्य भाष्यामध्ये करताना रसभूते मयी आप प्रोता किंवा प्रणवभूते मयी सर्वे वेदाः प्रोताः, अनेक वचन, कारण वेदाः अनेक वचन आहे म्हणून. शब्द सारभूत तस्मिन् मयी खम प्रोतम.
आणि आत्ता मी जे वाचलं ते नृषु तस्मिन मयी पुरुषः पुरोताः. म्हणजे थोडं उलट्या पद्धतीने आचार्य मांडणी करतात आहे की या रसाभोवती जणू काही पाणी गुंफलेलं असावं, आकाशाभोवती शब्दाभोवती आकाश गुंफलेलं असावं, असाही आपण विचार करू शकतो. कारण सूत्रे मणिगणा इव या संदर्भानुसार त्याच्यात जो प्रोत हा शब्द आलेला आहे मागच्या श्लोकामध्ये की मयी सर्वमिदम प्रोतम सूत्रे मणिगणा इव, तो शब्द पुढे सुरू ठेवून आचार्य भाष्य करतात की त्याचं सार, प्रत्येक गोष्टीचं सार, आणि त्याच्याभोवती जणू काही त्याच्यात गुंतलेलं असावं, गुंफलेलं असावं, अनुगत असावं, अनुबद्ध असावं. मनुष्यातलं जसं पुरुषातलं पुरुषत्व हे सामान्य, मी जसं मगाशी म्हणालो कॉमन डिनॉमिनेटर, मनुष्यातलं मनुष्यत्व हे मी आहे. पृथ्वीमध्ये जो पवित्र गंध आहे, आता पृथ्वी नावाचं महाभूत, आणि ते पवित्र जो शब्द आहे ना तो महत्वाचा आहे. पुण्यो गंध पृथिव्यांच. कारण गंध दोन प्रकारचे असतात आपल्याला माहिती आहे, सुगंध असतो, दुर्गंध असतो. पण इथे पवित्र गंध हे सांगण्याचा उद्देश असा आहे की पृथ्वी हे आपण जे डोळ्यांनी आपल्याला दिसते स्थूल इंद्रिय गोचर, त्या महाभूताबद्दल बोलणं सुरू नसून त्याचं जे कारण, ज्याला तन्मात्रा म्हणतात, ज्याचा आपण भरपूर अभ्यास केला, त्याचा उल्लेख करायचा आहे. कारण भगवंत काय सांगतात आहे, मी कारण आहे अरे या सगळ्यांचं, मी कारण आहे, खरं माझ्या व्यतिरिक्त दुसरं काही नाहीच. पण आपल्याला हे प्रतीत होत आहे म्हणून हे सांगणं सुरू आहे की पृथ्वीतला जो पवित्र गंध आहे, म्हणजे पृथ्वी तन्मात्रा असं त्याचा अर्थ होतो. पृथ्वी तन्मात्र, तन्मात्र, अजून पंचीकरण व्हायचंय, केवळ तेच तन्मात्र, तो पवित्र गंध मी आहे. अग्नीच्या ठिकाणी तेज, पुन्हा तेज काढून घेतलं तर अग्नी उरणार का, ह्या दृष्टीने आपल्याला विचार करायचा आहे. म्हणजे पहा, दुसऱ्या शब्दाने बोलायचं झालं तर प्रत्येक वस्तूचं अस्तित्वच त्याच्यावर अवलंबून आहे. किती छान विचार आहे. जर अग्नी, तेज काढलं तर अग्नी राहील का, प्रकाश काढला तर सूर्य राहील का, रस काढलं तर जल राहील का, पाणी राहील का. जीवनम सर्व भूतेषु, सर्व भूतातील जीवन मी आहे. आपण राहू का, जीवन नावाचं तत्व जे आहे आपल्याला ते काढून टाकलं, आपण राहू का. तपस्व्यांमधील तप मी आहे, जर तपस काढलं तर ते तपस्वी राहतील का. म्हणजे इतकं सुंदर आहे हे तत्वज्ञान, ज्याचं नीट सुंदर आपण विचार चिंतन केलं ना, की ही जी विविधता आपल्याला दिसते आहे, जे प्रचंड भेदाने भरलेलं जग आहे, याचा आपण जेव्हा हळूहळू हळूहळू विचार करून सामान्य अशा विभागणी, सामान्य भागांमध्ये आणून त्याला बसवतो, की इतक्या तर कोट्यावधी माणसं आहेत, पण त्यांच्यामध्ये मनुष्यत्व आहे की नाही सामान्य, पुरुषामध्ये पुरुषत्व सामान्य, हेच सामान्य म्हणून त्याला कॉमन डिनॉमिनेटर असा मराठी शब्द वापरला, तो सगळ्यांना कळतो. म्हणजे सामान्य म्हटलं की काही कळत नाही. साराकडे, थोडक्यामध्ये मी काय म्हणतोय, आसार सोडून आपण जसं जसं साराकडे जातो तसं तसं आपण परमेश्वराच्या जवळ जवळ जातो. कारण त्याच्यापासून हे सगळं निर्माण झालेलं आहे. आपण फक्त प्रवास उलटा करायचा, एवढंच. त्यालाच आपण साधना असं म्हटलं, कार्याकडून कारणाकडे जायचं. आता वेदातील ओंकार, मी म्हणालो की आपण त्याचा थोडं सविस्तर विचार करणार आहोत. कारण हे वाक्य बऱ्याच वेळा आपल्याला ऐकायला येतं की संपूर्ण वेद हा प्रणव रूप आहे किंवा ओंकार रूप आहे. इथे प्रणव सर्व वेदेषु, सप्तमी, वेदेषु, सर्व वेदांचं प्रणव. कारण काय, आपल्याला म्हणजे मी म्हणतो की वाक्य अनेक वेळा आपल्याला वाचनात आपल्या येतं, पुढे येतं, पण त्याचं थोडंसं आपण अर्थ पाहणार आहोत की काय आहे. वेद शेवटी विचार केला तर वेद हे शब्दरूप आहेत, आणि शब्द हे अक्षरांचे तयार होतात. अक्षरांमध्ये आपल्याला माहिती आहे स्वर आणि व्यंजन असे दोन प्रकार असतात. हे जे सगळे, म्हणजे थोडक्यामध्ये आपण पुन्हा शुद्ध मराठी शब्द वापरतो, बिल्डिंग ब्लॉक्स, फाउंडेशन. संपूर्ण वाङ्मय, वेदांचा उल्लेख केला कारण वेदांमध्ये सगळंच येतं, सर्व समावेशक वेद आहेत म्हणून आपण बोलतो आहोत.
पण संपूर्ण वाङ्मय कशाचं बनलेलं आहे? वाक्य, शब्द, अक्षर, स्वर, व्यंजन हे कशाचे बनलेले आहेत? हे प्रणवापासून तयार होतात. आपण जीवांचे प्रकार पाहिले होते. जारज, उद्भिज, अंडज, स्वेदज कशापासून तयार होतात? प्रणवापासून तयार होतात. ओंकारापासून तयार होतात. म्हणून हे संपूर्ण जग ओंकारमय आहे असं जे म्हटलं जातं. चर, अचर, वनस्पती, वृक्ष, वेली ओंकारापासून तयार होतात, प्रणवापासून. आता हे सगळं सांगण्याचा उद्देश असा की त्याचं एक हे आपल्याला समजायला अजून सोपं जावं म्हणून त्याचं एक प्रारूप आज मी तुम्हाला दाखवणार आहे. शुद्ध मराठीमध्ये त्याला मॉडेल असं म्हणतो आपण. अव्यक्त बोध नावाचा ग्रंथ आहे जठार यांचा. त्याच ग्रंथाचा पुढे विस्तार होऊन एक सुंदर ग्रंथ पुढे तयार झाला, तो जठारांचाच आहे. त्या ग्रंथामध्ये अव्यक्त बोध या ग्रंथामध्ये ही जी संकल्पना आहे मी जी तुमच्यासमोर आता मांडतोय ती त्यांनी फार सुंदर पद्धतीने समजून सांगितलेली आहे. पुढे मी जो ग्रंथ म्हटला त्याचं नाव स्वानंद साम्राज्य. तर या अव्यक्त बोधामध्ये प्रणवापासून हे सगळं कसं झालं, त्या प्रणवाचा मूळ आकार कसा, आपण जो नेहमी छापलेला ओम बघतो तसा तो मूळचा आकार नाही, तो विषय वेगळा, आता तो नाही आहे विषय आपला. पण प्रणवापासून हे सगळं कसं तयार झालं हे त्याच्यामध्ये छान त्यांनी मांडलेलं आहे. आणि परमपूज्य मंदादेंनी त्याचं एक आपल्यासमोर चित्र उभं केलं होतं, त्याला मी प्रारूप असा शब्द वापरला आता, तो मी तुम्हाला दाखवतो. काही म्हणजे आपल्या वाचनामध्ये बरेच नवीन लोक आहेत ज्यांना हे माहिती नसेल, ज्यांनी कधी पाहिलं नसेल, तर त्यांनाही हे छान बघता येईल आणि हे त्याचं ज्ञान. आपण बघतोय ओंकार. तर हे मुद्दाम या आकृत्या मी तुम्हाला दाखवतोय की आपण जे बोलतो आहोत त्याला कसा आधार, एक थोडंसं ज्याला शुद्ध मराठीत पुन्हा व्हिज्युअलायझेशन आपण म्हणतो, की ओंकाराचे हे 8 अवयव आहेत. ते आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे ते मांडलेले नाही आहेत, ते वेगवेगळे सुटसुटीत असे दाखवले. कारण ते अहम आणि मन, बुद्धी, खम, वायू, अनंत वगैरे सगळं सोडून द्या आपण, सध्या त्याला क्रमांक दिले आहेत: 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. हे आहेत ओंकाराचे अवयव. आता हे ओंकाराचे अवयव एका विशिष्ट पद्धतीने जर मांडले तर पहा श्रीची आकृती तयार होते. तुमच्या डोळ्यासमोर आहे, मला काही बोलण्याची फार गरज नाही. त्याप्रमाणे पुढचा तक्ता आहे तो आपल्याला काय सांगतोय, वाचता येतच आहे आपल्या सगळ्यांना. 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजे नुसते आपण स्वर आणि व्यंजन अक्षर नव्हे तर आपण गणसंख्या की ज्याच्यापासून सगळ्या मोठमोठ्या संख्या तयार होतात. ओंकारापासून कसं तयार झालं त्याचं एक प्रात्यक्षिक म्हणूया थोडक्यामध्ये. स्वरांची निर्मिती. ओंकार निर्गतः स्वराः. अ, उ, ए, अ आणि ई, उ, ए दाखवलेला आहे. व्यंजन क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, य. सुंदर पद्धतीने मांडणी केलेली आहे पहा, की हे जे बोलणं आहे त्याला कसा आधार आहे, हे एक छान प्रात्यक्षिक, ज्याला व्हिज्युअलायझेशन मी म्हणालो, की हे असं बघायला मिळालं की कल्पना करायला सोपं होतं की ओंकारापासून हे जग संपूर्ण. आता आपण वेदांचा विचार करतोय, मग अशी म्हटलं आपण प्रणव सर्व वेदेशू, कारण हीच स्वर आणि हेच व्यंजन वापरून तो वेदांचं सगळं तत्वज्ञान लिहिलेलं आहे ना शब्दांमध्ये, की जे स्वतः प्रत्यक्ष ओंकारापासून तयार झालेले आहेत. वर्णमाला आपली तथ द धन कख ग घ च छ ज झ य तो य होता,
ट ठ ड ढ ण आहे वरती वगैरे. प फ ब भ म य र ल व श स ह ळ क्षज्ञ पुढे असेल आहे. हे झालं अक्षरांचं. आता मनुष्य जरायुज, मागच्या आपण तो विचार केला होता. मनुष्य मनुष्य आणि मनुष्य तर प्राणी. जरायुज कसा मनुष्याचा आकार तयार होतोय पहा. ओंकाराचे अवयव एकत्र केल्यानंतर पशु. पशु पण जरायुजच आहेत, पण ते पशु आहेत ज्यांची पाठ आकाशाकडे असते. बरोबर त्यांचा आकार खाली दिलेला आहे. जलचर, अंडज. अंडज बघतो आपण, अंडजांमध्ये जलचर येतात, पक्षी येतात. हे पक्ष्याचं पहा, त्याला तिर्यक योनी, तिरप, ज्यांची पाठ जमिनीला अशी तिरपी असते. सगळं आपण ऐकलेलं असतात शब्द, तिर्यक योनी वगैरे, पण आपल्याला अर्थ कळत नाही त्याचा, का असे शब्द आहेत. त्याला तिर्यक योनी म्हणतात. त्यांची पाठ तिरपी असते जमिनीला. हे कच्छ, नक्रादय, याला आपण मासा म्हणू शकतो, आपण त्याला मगर म्हणू शकतो. म्हणजे जलचर, मासा म्हणा, मगर म्हणा, जलचर सगळ्या प्राण्यांचे एक प्रतिनिधित्व करतं ते. प्राण्यांचे आता माशांचे प्रकार नाही काय. हे अंडज झाले. अंडजमध्ये सर्प पण येतो. अंडजमध्ये वृश्चिक पण येतं. विंचू किती छान केलं मध्ये, प्रणवाचे सगळे अवयव वापरून वृश्चिकाचा आकार. स्वेदज, स्वेदज आपण बघितलं होतं, सगळे हे जंतू छोटे. दंश मक्षिकादय, कीटादय, मत्कुण. आणि पुढे उद्भिज, तक्त्यामध्ये 17व्यात उद्भिज म्हणजे वृक्ष. उद्भिज आपण बघितलं होतं, पृथ्वी भेदून जे बाहेर येतात. उद्भिज वृक्ष, ही वृक्षाची आकृती. पुन्हा एकदा ओंकाराचे प्रणवाचे अवयव वापरून तयार केलेली वृक्षाची आकृती. वल्ली, वृक्ष झाली आता वेली. आणि त्याच्यात आता पर्वत आणि नदी पण घेतलेली आहे. आणि नदी उगम पावते ना पर्वतातून, पर्वत नदी. असे हे प्रणवाचे अवयव, आणि त्याच्यापासून एक छान एक काय म्हणतात त्याला, प्रात्यक्षिक, की प्रणवापासून संपूर्ण जगच कसं निर्माण होतं. वेद तर आहेच इथे, प्रणव सर्व वेदेशू म्हटलेलं आहे, पण ओंकारापासून जग निर्माण होतं हे आपण ऐकलेलं असतं. त्याचं एक छोटंसं प्रात्यक्षिक आपण बघितलं. मौली म्हणते, म्हणून उदकी रसू का पवनी जो स्पर्शू, शशिसूर्य, शशिसूर्य जो प्रकाशू तो मीची जाण. की म्हणून पाण्यात जो रस आहे, वायूत जो स्पर्श आहे, चंद्रसूर्यात जो प्रकाश आहे, तो मीच आहे असे जाण. म्हणून माऊलींना जेव्हा चंद्र दिसतो तेव्हा माऊली म्हणते, चंद्र देते चंद्रिका, शंभू देते अंबिका, संत देते विवेका, असं नाही की जे. हे माऊलींना सुचू शकतं, आपल्याला काय, तोच चंद्रमान भात. मी माझं वर्णन करतोय, विषयांमध्ये गुंतलेला मनुष्य काय, त्याला तेच आठवतं फक्त. म्हणजे पुन्हा पुन्हा मी सांगतोय की या ज्ञानाचं करायचं काय आहे, हे करायचं आहे, हा उपयोग करायचा आहे. की चंद्र उद्या दिसला, सूर्य दिसला, सूर्य नारायणच म्हणतो आपण त्याला, आठवलं पाहिजे. रसोमप्सु कोणते प्रभास्मी शशी सूर्य यो हो, हे तेव्हा आठवलं पाहिजे. ह्या दृष्टीने त्याला आपण नारायण म्हणतो बरं का, नाही तर आम्हालाही कळतं की तो भौतिक प्रकाशाचा गोळा आहे म्हणून. पण त्याचं प्रकाशत्व त्याला कोणी दिलं आहे, ते भगवंताने दिलेलं आहे. कारण भौतिक विज्ञान तर तिथेच थांबतंय आता, फक्त हायड्रोजनचे स्फोट होतात एवढंच ते सांगतं. ते का होतात आणि त्याला किल्ली कोणी दिली हे सांगू शकत नाही. असो, त्यामुळे हा जो प्रकाश आहे तुम्ही आहे, तैसाची नैसर्गिक शुद्धू, फार सुंदर शब्द माऊलींनी वापरलाय. मी पृथ्वीच्या ठाई गंधू, गगनी मी शब्द वेदी प्रणव. त्याचप्रमाणे पृथ्वीच्या ठिकाणी जो स्वाभाविक पवित्र गंध आहे तो मीच आहे. आकाशातील शब्द आणि वेदातील ओंकार मी आहे.
मग अशी केला आपण विचार त्याचा, की त्याला नैसर्गिक शुद्धू मी जो म्हणालो, की असं माऊली का म्हणाल्या, कारण पवित्र गंध तो आहे हे सांगण्यासाठी नैसर्गिक शुद्धू. पहा, शुद्धू शब्द आलेला आहे, म्हणजे मगाशी मी जे वर्णन केलं, तन्मात्र सांगायचं आहे. इथे पृथ्वी तन्मात्राबद्दल बोलणं सुरू आहे. अजून ते शुद्धच आहे, कारण ते अजून एकमेकात मिसळलेलं नाही आहे, भेसळ झालेली नाही आहे, पंचीकरण झालेलं नाही आहे. शुद्ध स्वरूपामध्ये पृथ्वी नावाचं तन्मात्र किंवा ते भूत, त्याला तन्मात्र म्हणतात. म्हणून नैसर्गिक शुद्ध माऊलींनी म्हटलं. स्वाभाविक तो जो त्याचा गुण आहे गंध नावाचा, तो मी आहे. तसंच आकाशातील शब्द, याचे अर्थ तोच आहे. पुन्हा आकाश म्हणजे आकाश तन्मात्र, आणि वेदातील ओंकार तर आपण आता बऱ्यापैकी समजून घेतला. नराच्या ठाई नरत्व, जे अहमभावी सत्व, ते पौरुष मी हे तत्व लिहित असे. काय माऊलींचं वर्णन आहे सुंदर, काय शब्द माऊलींची रचना असते. अहमभावी हे सत्व, की पुरुषांच्या ठिकाणी जे पुरुषत्व म्हणजे तरी काय, बलवीर्य संपन्न अशा मी अशा अहंकाराने जे व्यक्त होते ते पौरुष मी आहे. आता मगाशी जसं उपलक्षण आपण उपलक्षणाने बाकीचे स्वीकारले, तसं पौरुष म्हणजे स्त्रीत्वही स्वीकारू शकतो, काहीच हरकत नाही. रोज उठून की आपल्याला आठवण करून द्यावी लागत नाही. आपण बोललो होतो त्याला सहजता आलेली असते. पण प्रसंगाप्रसंगाने प्रत्येक मनुष्याला स्मरण होतं की मी पुरुष आहे किंवा मी स्त्री आहे. पण हे जे पौरुषत्व आहे, जे सामान्यत्व आहे सर्वांमध्ये, सर्व पुरुषांमध्ये, सर्व स्त्रियांमध्ये जे स्त्रीत्व आहे, ते मी आहे. कारण ते मी अशा अहंकाराने व्यक्त होतं सदैव. मी ते स्फुरण जे आहे, एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐशी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी, ते वस्तुगामी. 15वा अध्याय. किती सुंदर तत्वज्ञान पहा, की किती सुंदर उपयोग आहे तत्वज्ञानाचा. की कुठेतरी असं दूर तो ईश्वर, म्हणजे कुठेतरी दूर तो परमेश्वर, आपल्याकडे ती कल्पनाच नाही आहे. इथे आहे, मी ज्या देशात राहतो तिथे गॉड म्हटलं की ते वरच पाहतात. खरं ते वर आणि खाली आला की अर्थ नसतो, आपल्याला माहिती आहे. अवकाशामध्ये पृथ्वीच्या सापेक्षतेने ते वर पाहतात असं म्हणूया. असं दूर कुठेतरी पाहण्याची गरजच नाही आहे. एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐशी, जे अखंड स्फुरण आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये आहे, प्रतिक्षणी आहे. अहम अहम अहम, मी आहे मी आहे मी आहे. फक्त काय होतं, त्याच्यात भेसळ होते. नुसतं मी आहे म्हटलं तर हरकत नाही आहे, थोडंसं तरी असं म्हणता येईल. द्वैत आहेच तिथे. जे ध्यानाभ्यास करतात त्यांना चांगलं माहिती आहे, हा टप्पा ओलांडावाच लागतो मी आहेचा. पण ते मी आहे मध्ये जेव्हा भेसळ होते ना, मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, मी यशस्वी आहे, मी अपयशी आहे, मी गोरा आहे, मी काळा आहे, मी सुंदर आहे, मी कुरूप आहे, हे सगळे अहंकारच आहेत परमार्थाच्या दृष्टीने. मी कुरूप आहे हाही अहंकार आहे, हे आपल्याला कळतच नाही, पण व्यवहारात याला कसं अहंकार म्हणणार. आम्ही काय मूर्खच आहोत असं आपण व्यवहारात सांगतो. आपल्याला असं वाटतं की मी खूप नम्र होतो अशा वेळेला, जेव्हा लोकांना सांगतो आम्ही काय मूर्खच आहोत, आम्हाला काही कळत नाही. आपल्याला असं वाटतं की मी म्हणजे मी नम्रतेने हे बोलतोय. परमार्थाच्या दृष्टीने मी मूर्ख आहे हाही अहंकारच आहे. म्हणजे पुन्हा मी अनुत्तीर्ण आहे परीक्षेमध्ये. मी हुशार आहे हेही नको आहे, मी मूर्ख आहे हेही नको आहे. कारण हे देहधर्म आहे, हे बुद्धीचे धर्म आहे. बुद्धीचा माझा काय संबंध. व्यक्त होत असेल आहे, व्यक्त त्या 3 गुणातून ते होईल आहे, म्हणून तर सत्वगुणाचा आग्रह काय एवढा, त्याच्यासाठी आहे. कारण हे कळणे एवढी तरी बुद्धी ठिकाणावर पाहिजे ना, ती सत्वगुणाच्या आधाराने ठिकाणावर राहते. पण हा जो अहम अहम कारयती, अहंकारांची अखंड, मी हा आहे, मी तसा आहे, मी येऊ, मी तेव्हा असू दे ना, ही भेसळयुक्त आहे. पण त्याच्या पाठीमागे जो अखंड सर्वांच्या हृदयदिशी मी अमुक आहे ऐशी, जी वृत्ती स्फुरे अहर्निशी, आणि त्याला डॉक्टर काका म्हणतात की तो अखंड मला फोन करत असतो. पण माझी लाईन त्याला काय लागते, एंगेज लागते सारखी. कारण मी फोन क्रेडलवर ठेवतच नाही. काकांचं वाक्य, कोट अनकोट.
आता काकांनी गमतीने विषय मांडलेला आहे, पण म्हणण्याचा मुद्दा असा, मी इतका अखंड या पंच ज्ञानेंद्रियांनी इतका व्यस्त असतो या जगामध्ये. अखंड डोळ्यांनी काहीतरी पाहायचं, कानाने काहीतरी ऐकायचं. काही नसेल तर मी नेहमीच दाखवतो, हा अत्यंत सुंदर शोध आपल्यासाठी लावून दिलेला आहे, की काही नसेल तर हे घ्यायचं विनाकारण हातामध्ये. काही गरज नसते, पण काही करमत नाही, लगेच फोन हातात. उगीच व्हॉट्सअपवर काय आला, फेसबुकवर तो काय म्हणाला, इंस्टाग्रामवर ही काय म्हणाली, सुरू. खरं अशा वेळेला किती सुंदर संधी असते. व्यवहारातले जे काही आपल्याला व्याप आहेत, ते व्याप खरं नाही आहेत त्या क्षणी, असा विचार करूया. निदान काय ते काही 2-4 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं, ते सुद्धा आपण आपल्या जीवाला शांतपणा देत नाही. म्हणजे काय, माझा फोन मी क्रेडलवर ठेवायला तयारच होत नाही. त्यामुळे त्याला लाईन एंगेज लागते. तो सारखा मला फोन करतोय, अरे मी आहे, अरे मी आहे, आहे अखंड, अहर्निशी, बुद्धिस्फुरे, ते वस्तुगामी. त्याचं महात्म्य हे आहे की भगवंत म्हणतात अरे की तोच तर मी आहे ना, पण त्याच्याकडे लक्ष जात नाही. आणि याला साध्या भाषेमध्ये मग समर्थ सांगून मोकळे होता. अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले. त्यामुळे परमपूज्य काकांनी एक आशीर्वाद जसा देऊन ठेवलाय की टीव्हीवरच्या मालिका, दूरदर्शनवरच्या मालिका, ज्याला आपण शुद्ध मराठीमध्ये सिरियल्स म्हणतो, त्या जो पाहतो तो या जन्मी कधीही मुक्त होणं शक्य नाही, असा एक आशीर्वाद काकाने दिलाय. आता त्या काळी समस्या नव्हती, काकांचा आशीर्वाद आपण थोडंसं व्यापक करू त्याचं स्वरूप. जो विनाकारण स्मार्टफोन बघत बसतो, तो या जन्मी मुक्त होणं शक्य नाही, अगदी निस्संदिग्ध. कारण त्या मालिका बघून जे बिघडतं तेच हे विनाकारण अखंड, ज्याला स्टिम्युलस म्हणतात, शुद्ध मराठी शब्द स्टिम्युलस. अनेक वेळा तुम्हाला सांगतो या वाचनाच्या निमित्त, परमपूज्य मंदाताई, ज्यांना जवळनं त्यांना पाहायला, बघा, शांत बसलेले असतात कितीतरी वेळ. असा खरंच विचार करा, आज या जगामध्ये आपल्याला नुसतं आपण शांत बसलोय, जाऊ द्या परमार्थ थोडा वेळ बाजूला ठेवूया आपण, नुसता एखादा मनुष्य शांत बसला आहे, हा बसला आहे, म्हणजे त्याच्या आजूबाजूला फोन नाही, ते नुसतं टिंग टांग आलं की ते दिसतं ना कोणाचं काय आलं, काहीच नाही. टी व्ही नाही, इंटरनेट नाही, पुस्तक नाही, असं आपण आजकाल अनुभवतो तरी का? म्हणजे व्यवहारातली इतकी स्वस्त जी शांती म्हणता येईल, सो कॉल्ड स्वस्त, ती सुद्धा आज आपल्या जीवनात नाही, आणि आपण पारमार्थिक शांतीच्या गप्पा करतो. गंभीरतेने विचार करायची गोष्ट. अहमभावी आहे सत्व, त्याच्यावरनं ते सगळं आपण विवेचन केलं. सुंदर शब्द आहे अहमभावी सत्व माऊलींचा. अग्नी ऐसे अहाच, तेजी नामाचे आहे कवच, ते परते केली साच, निजतेज ते. काय माऊली, पुन्हा निजतेज, काय सुंदर शब्द आहे बा, की ज्या तेजाला अग्नी या नावाचे वरवरचे कवच आहे. म्हणजे काय, पुन्हा वेगळ्या शब्दात काय सांगणं सुरू आहे, त्याला तुम्ही म्हणा अग्नी, त्याला ते वरचं कवच आहे, तुम्हाला तो डोळ्यांनी दिसतो, सगळं मान्य. रूप, अग्नी रूप आहे ना, त्याचं विशेष रूप सांगितलेलं आहे, कारण तो डोळ्यांना दिसतोय. अग्नीमुळे इतर गोष्टी दिसतात. म्हणजे अग्नीचा जो प्रकाश असतो, पूर्वीच्या काळाचा विचार सुरू आहे, तेव्हा अंधार दुसरं काही नसायचं, म्हणून तो अग्नी पेटवावा लागायचा. पण हे वरवरचं कवच आहे, कारण त्याचा सार काय आहे, मगाशीचा शब्द वापरून घेऊया, तेज. कारण तेजच जर काढलं तर अग्नी उरेल का? नाही. त्यामुळे ते कवच दूर सारल्यानंतर जे सार त्याचं उरतं, जे तेज, ते सत्य आत्मतेज, ते मी आहे. आता इथे माऊलींनी निजतेज शब्द वापरलाय, त्याचा आत्मतेज असा अर्थ केलेला आहे परमपूज्य खंदारकर महाराजांनी. कारण मूळ त्याचं कारण जे आहे आपण बघतोच आहोत. मत्त परतरं नान्यत, हा जो शब्द आहे मागच्या वेळेचा श्लोक होता, म्हणजे किंचित अस्ति धनंजय, त्या दृष्टीने आता ते आत्मतेजापर्यंत आपल्याला घेऊन गेले. आणि नानाविध योनी जन्मोनी भूते त्रिभुवनी, वर्तत आहाती जीवनी आपुलाल्या. की त्रैलोक्यात नाना प्रकारच्या योनींमध्ये प्राणी जन्माला येऊन आपापल्या जगविणाऱ्या आहारांचे सेवन करीत असतात. म्हणजे जीवन आपण ज्याला म्हणतो, आपण साध्या भाषेत ज्याला जिवंत म्हणतो, ज्याला
चेतन म्हणतो, ज्याला सजीव म्हणतो, त्या सर्व सजीवांमधला जो सजीवपणा आहे, या जिवंत सर्व प्राण्यांमधला जो जिवंतपणा आहे, आणि ते ज्या आधारावर जिवंत राहतायत, तो जो त्यांचा आहार आहे, प्रत्येकाचा आहार वेगवेगळा आहे, पण प्रत्येकाला आहार लागतो. जर ते सजीव असतील तर अगदी वनस्पतींना सुद्धा लागतो ना आहार. तो मी आहे. आणि म्हणून आपल्याकडे वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा. आणि म्हणून त्याला पुढे काय म्हटलंय, अन्न हे पूर्ण ब्रह्म. आणि ही आमची संस्कृती आहे, ज्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, की उदर भरण नोहे जाणीचे यज्ञकर्म. पुन्हा वेळेने आपल्याला हा ठिकाण नाही, पण सांगण्याचा उद्देश असा की आपल्यालाच आपल्या संस्कृतीचं वैभव, त्याच्या मागची खोली, त्याचा मागचा विचार माहीत नसतो. आणि मग हे जे आपल्या पूर्वजांनी बसवून दिलेल्या सगळ्या छान घड्या आहेत, त्या आपण एक एक मोडायला सुरुवात करतो. आणि नकळत इतरांचं बघता बघता, इतर समाजाचं अंधानुकरण करता करता आपण उदरभरणाकडे कधी वळतो हे कळत नाही. आणि सुरुवातच आहे उदरभरण नोहे. उदरभरण तर ते पण करतातच आहेत, कुत्रा, मांजर, गाय, बैल, साप, विंचू, पाल, किती नावं घ्यायची. तर त्यांच्यात आणि माझ्यात फरक असला पाहिजे ना. मी मनुष्येतर प्राणी, मी मनुष्य प्राणी आहे, ते मनुष्येतर प्राणी आहेत. सर्वात श्रेष्ठ आपण समजतो सर्व प्राण्यांमध्ये आपल्याला. आहे त्या BMMच्या याच्यात पुष्कळ बोललो आहे आपण त्याच्यावरती, संस्कृती, विकृती आणि प्रकृती याच्यावरती. भूक लागल्यावर खाणे प्रकृती आहे, पण हे उदरभरण नव्हे नोहे जाणीचे यज्ञकर्म ही संस्कृती आहे. सहज हवन होते, हा त्याचा मागे विचार आहे. म्हणून हे श्लोक म्हणायचे असतात, म्हणून हे श्लोक आपल्या पुढच्या पिढीला शिकवायचे असतात. आणि त्याच्या मागची ही कारण परंपरा समजून सांगायची असते, की किती प्रगल्भ विचार. शुद्ध मराठीमध्ये प्रोफाऊंड थॉट असं म्हणल्याशिवाय तो इफेक्ट येत नाही बोलण्याला. प्रगल्भ विचार, पण हे आपल्याला माहिती नसतात की उदरभरण नाही आहे. उदरभरण तर बाकीचे प्राणी पण करतात. हे माझं उदरभरण नाही आहे, माझ्यासाठी यज्ञकर्म आहे. म्हणून राम म्हणे ग्रासोग्रासी, तोची जीवीला उपवासी. झाली कालच एकादशी. मला तर खूप आवडते एकादशी. गायला नेहमी सांगतो, एकादशी दुप्पट खाशी, वरून म्हणे मी आहे उपाशी. 2 वेळेला उपवास असतो या नावाखाली, मस्त येऊ द्या. त्याचे पदार्थ तर सगळ्यांना इतके आवडतात. तुकाराम महाराज म्हणतात रोजच एकादशी होऊ शकते. राम म्हणे ग्रासोग्रासी, तोची जेवीला उपवासी. जो जेवून उपवास केल्याचं पुण्य आहे. पण कधी राम म्हणे ग्रासोग्रासी का? कारण अरे याच्या माध्यमातून जे माझं पोषण होणार आहे, ते हे जे पूर्ण ब्रह्म आहे त्याला पूर्ण ब्रह्म म्हटलेलं आहे. कारण प्राणांचं धारण तो करतोय. त्यांनी जर प्राणांचं धारण केलं नाही तर काय होईल, कल्पना आहे आपल्याला. आणि म्हणून आपल्याकडे चित्रावती घालणं किंवा ओम प्राणाय स्वाम अपानाय स्वाम व्यानाय स्वाम उदानाय स्वाम समानाय स्वाम ब्रह्मणे स्वाम, जे म्हणण्याची पद्धत आहे, त्या पंच प्राणांना दिलेल्या त्या आहुती आहे, म्हणून ते यज्ञकर्म आहे. कोणाला माहित असतं, हू केअर्स. चालू द्या. मग पोट त्यांचंही भरत आहे, पोट आपलंही भरत आहे. व्हिटॅमिन सी आणि प्रोटीन आणि सगळ्या प्रकारची पोषण तत्व, एवढाच जर स्थूल विचार करायचा असेल तर ते मिळतच आहे मला त्याच्यातून, योग्य पदार्थ खाल्ले तर. पण मनाचं पोषण जे व्हायला हवं आहे, जो सत्वगुण वाढायला हवा आहे, तो वाढत नाही आहे ना. समस्या ही आहे. त्या अन्नाच्या सत्वांशापासून मन तयार होतं, शास्त्र सांगतं. आणि तो सत्वगुण जेव्हा वाढत नाही, तेव्हा हे तत्वज्ञान फक्त ग्रंथामध्ये राहून जातं. त्याचा काही उपयोग मला होत नाही. कारण मी पुन्हा रजोगुणाच्या पद्धतीने खाण्यासाठी मोकळा. त्याच्यासाठी हे तत्वज्ञान आहे, की जन्मोनी भूते त्रिभुवनी वर्तता ती जीवनी आपुलाल्या. एके पवनची पीती, एके तृणास्तव जीती, एके अन्नाधारे राहती जळे एके. की अजगरासारखे कित्येक प्राणी मुख्यतः वाराच पितात. मुख्यतः बहुतांश वेळा आपल्याला माहिती अजगर पडलेलाच असतो नुसता, जणू काही तो वारा पिऊन राहतो. कित्येक बैल, घोडे इत्यादी प्राणी गवतामुळे जगतात. कित्येक मनुष्य इत्यादी प्राणी धान्याच्या आधाराने जगतात. कित्येक मासे इत्यादी जलचर पाण्यामुळे जगतात. म्हणून
त्या 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 योनीचा तो आहार, हा जो विचार आपण मगाशी केला, त्या प्रत्येकाला जे जीवन प्रदान त्यांनी होत आहे त्यांच्यासाठी ते अन्न पूर्ण ब्रह्मच आहे. पण त्यांना कळत नाही म्हणून त्यांना गाढव म्हणतात. रामकृष्ण हरी. त्यांना बैल म्हणतात. मलाही जर कळत नसेल, रामकृष्ण हरी. ऐसे भूताप्रती आनान, जे प्रकृतीवशे दिसे जीवन, ते आघवा ठाई अभिन्न मीची. याप्रमाणे प्रत्येक प्राण्याकरिता त्यांच्या त्यांच्या देहेंद्रिय, मनबुद्धी, प्राण यांच्या प्रकृतीला अनुसरून जे वेगवेगळे जगण्याचे साधन दिसते, त्या सर्वांमध्ये अभिन्न रूपाने मी एकच आहे. कारण अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही, आपण जसं म्हणालो. त्यामुळे अन्नानी आपल्याला जे जीवन पुरवलं जातं, जो जीवन रस म्हणूया त्याला आता, तो जीवन रस भगवंत आहे असं म्हणतात. कारण पुन्हा तो जीवन रस काढला, त्याच्यात काय उरलं? इतका सगळा विचार त्या एका अन्नामागे आहे. ही भूमिका आहे भारतीय संस्कृतीची अन्नाकडे पाहण्याची. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्ता पचाम्यन्य चतुर्विधम आहे, येणार आहे पुढे. तरी त्यातला तो जीवनरस जो आहे ना, तो पचवणारही पुन्हा मीच आहे बरं का. आणि आपण तर जेवण झोपून जातो रात्री. कोण पचवतं? पण पचलं नसतं तर जीवन रस मिळाला असतं का त्याच्यातून? पुन्हा सकाळी उठलो असतो का? आणि म्हणून मी हे सगळं सविस्तर बोललो याच्यासाठी, की भूक लागल्यानंतर खाणं ही प्रकृती आहे. सगळेच प्राणी करतात. नको ते खाणं ही विकृती आहे. म्हणजे माझं पोट भरण्यासाठी दुसऱ्याचा जीव घेणं ही विकृती झाली. आणि इतक्या उदात्त भावनेने ते अन्न ग्रहण करणं आणि त्या पद्धतीने करणं, राम म्हणे ग्रासोग्रासी, ही संस्कृती आहे. आणि ही धुडकावून लावणं ही आजच्या जगातला शहाणपण आहे. कारण आपण काय गमावतो हेच कळत नाही. थोडंसं त्याला कारण, आपल्याला कधी त्याच्यामागची कारण परंपरा कधी कोणी सांगितली नसेल, हेही असेल. आपण कधी त्याच्यात लक्ष दिलं नाही, हेही असेल. आपण अंधानुकरण करण्यामध्ये अत्यंत महान आहोत. आणि पुन्हा 150 वर्षांचं गुलामगिरी आपल्या DNA मध्ये शिरलेली आहे. 150 वर्षात फक्त इंग्रजांनाच कशाला नावं ठेवा, हजारो वर्षांची गुलामगिरी म्हणूया. अनेक त्याला ऐतिहासिक कारणं पण आहेत. पण ते इतिहास तो इतिहास आहे, पण आपलं वर्तमान तर आपण सुधारू शकतो. असो. तर हा या ज्ञानाचा आपला उपयोग नेहमी आपण साधनाभिमुख परमार्थाचा विचार करतो, नाही तर नुसतं वाचून पुढे जाता येतं. वाचायची पण गरज नाही, आपल्यासमोर आहे, आपल्या सगळ्यांना वाचता पण येतं. त्यामुळे तो एक आपला परमपूज्य काकांचा आग्रह राहिलेला आहे, साधनाभिमुख परमार्थ. थांबूया, वेळ झालेली आहे. आणि आजचं चिंतन पुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सर्वनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.